नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मी रेखा बेगडे. महापालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि आपण पाहतोय पिंपरी चिंचवड महापालिकेमधील सर्वच इच्छुक उमेदवार मोठ्या जोशात कामाला लागलेले आहे. आता आपण पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक प्रभागात जाऊन त्या उमेदवारांच्या भेटी घेणार आहोत. आज आपण आहे वाल्हेकरवाडीमधील प्रभाग क्रमांक 17 चे इच्छुक उमेदवार ज्योतिताई भालके. ज्योतिताई भालके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शहर संघटिका म्हणून काम करत आहे. ताई, सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार. प्रथम आमचे जे प्रेक्षक आहे त्यांना तुमची थोडक्यात माहिती सांगा. मी ज्योती संदीप भालके. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची पिंपरी चिंचवड शहराची उपशहर म्हणून शहरात काम करत आहे आणि जिजाऊ सोशल फाउंडेशनची मी अध्यक्ष आहे. ताई, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात. तुम्हाला कसं वाटलं राजकारणात यावं? मी प्रथम महिला बचत गटाच्या एक अध्यक्ष म्हणून मी काम करत होते आणि ज्यावेळेस महिला माझ्याकडे यायच्या त्यांच्या आर्थिक सामाजिक काय अडचणी असेल ह्या मी सोडवायची त्यांच्या. आणि असंच मग सामाजिक अडचणी जेव्हा सोडवत असतो तेव्हा कुठेतरी त्या पूर्णत्वास जात नाही. तेव्हा कुठेतरी मला असं वाटलं की याला कुठेतरी राजकारणाची जोड हवी आहे. म्हणून त्या समस्या पूर्णत्वाला जाण्यासाठी मी राजकारणात येण्याचा निर्णय मी घेतला. तुम्ही प्रभाग क्रमांक 17 मध्ये काम करत आहात गेले अनेक वर्षापासून. तर प्रभाग क्रमांक 17 मधील प्रामुख्याने समस्या कोणकोणत्या आहेत? प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रथम जर घेतलं तर वाल्हेकरवाडीचा जर भाग असेल तर तिथं स्मशानभूमीची खूप मोठी समस्या आहेत. आमच्या इकडं विरंगुळा केंद्र नाही आहेत की लहान मुलांना खेळायला गार्डन नाही आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसायला म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ नाही आहे आमच्या इथं. तर अशा अनेक सगळ्या समस्या आमच्या वॉर्डमध्ये आज देखील तशाच आहेत. तुम्ही यामध्ये कोणकोणत्या समस्यांना प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न कराल? प्रथम मी महिला सक्षमीकरणावर जास्त काम करणार आहे. कारण आमच्या या 17 नंबर प्रभागामध्ये वाल्हेकरवाडी ते दळवीनगरपर्यंत अशा अनेक महिला आहेत की त्या घरीच बसून आहेत आणि त्यांना कुठंतरी त्यांची लहान मुलं त्यांना बाहेर जाता येत नाही. अशा महिलांना घरी बसून काहीतरी रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा माझा मानस प्रथम आहे. तसंच शाळेच्या देखील समस्या आहे. आमच्या इथं महापालिकेची जी शाळा आहे आज तिथं आम्हाला शिक्षक देखील उपलब्ध नाहीत. मी गेली 2 वर्ष आमच्या वाल्हेकरवाडीच्या शाळेमध्ये मुलं अक्षरशः आमची 2 ते 3 महिने जून महिन्यापासून अशी नुसती एकटीच बसून आहे. पुरेसे शिक्षकच जर तिथं नाही आहे तर मी त्याचा पाठपुरावा करून त्या शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ही समस्या काही संपलेली नाही अजून. पण भविष्यात जर मी महापालिकेमध्ये गेले, काही अधिकार जर नागरिक मला मिळाले तर मी नक्कीच ही समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. जिजाऊ सोशल फाउंडेशन आहे किंवा बचत गटाच्या मार्फत तुम्ही आतापर्यंत तुमच्या प्रभागामध्ये जे वेगवेगळे कामं केलेत त्यातले उल्लेखनीय कार्य सांगा मला. मी महिलांसाठी रोजगार, सगळेच म्हणतात आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहे, पण मी त्याचं कुठंतरी बी रोवलेलं आहे. मी कापडी पिशवीगृह उद्योग म्हणून जिजाऊ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चालू देखील मीच केलेला आहे. आज माझ्या 20 महिलांना जरी रोजगार कमी असला तरी तो त्यांना मिळतोय आणि हाच रोजगार मला मोठ्या प्रमाणात जर सत्ता म्हणजे काही जर माझ्या हातात आलं, एखादं पद चांगलं हातात आलं तर ते मी मोठ्या प्रमाणात राबवण्याचा आणि माझ्या या प्रभागामध्ये 10 ते 20 हजार महिलांना घरी बसून रोजगार देण्याचा माझा मानस आहे. नक्कीच ताई, तुमचा खूप छान असा हा उपक्रम आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं असतील, चष्मे वाटप असेल, त्यांच्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, तसंच 10वी-12वीच्या मुलांचा सत्कार समारंभ असेल की तो त्यांना मार्गदर्शन शिबिर असतील, हे सातत्याने मी गेली 5-6 वर्ष करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन महिलांना देखील त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत आहे. मी बचत गटांना एक बाजारपेठ उपलब्ध करून मला या वाल्हेकरवाडीतल्या बचत गटातल्या या महिलांना एक आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून व्यावसायिक त्यांना एक पाठबळ देण्याचं काम मला देखील इथून पुढे करायचं आहे. आणि अनेक समस्या आहेत की अशा ज्या मी त्यांच्यावर काम केलेलं आहे. वाल्हेकरवाडीतील मोरे हाऊसिंग सोसायटी असेल, श्रीकृष्ण कॉलनी असेल, तिथं गेली 10 ते 15 वर्ष त्या लोकांच्या लाईटीच्या समस्या होत्या. तिथं मी त्यांना
पाठपुरावा करून 1-1.5 वर्ष पाठपुरावा करून त्यांना ओव्हर लाईन टाकून दिलेली आहे की त्यांची लाईटीची समस्या मी सोडवलेली आहे. की पावसाळ्यामध्ये खूप त्यांना म्हणजे त्रास होत होता, तर ती समस्या त्या लोकांची मी तिथं सोडवलेली आहे. ड्रेनेज असतील, पाण्याच्या महिलांच्या समस्या असतील, अपुरं पाणी आहे, दूषित पाणी आहे, कचऱ्याच्या देखील समस्या आहेत आणि कचरा किती म्हणजे जितक्या कमी प्रमाणात आपल्याला कचरा करता येईल ते त्याचं मार्गदर्शन शिबिरे आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आमचे रोटरी क्लबचे सदस्य देत असतात. म्हणजे असे अनेक सगळ्याच ह्याच्यावर काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि यापुढे देखील मी करत राहणार आहे. एखाद्या महिलेने राजकारणात येणं एवढी सोपी गोष्ट नाहीये आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला तुमच्या परिवाराचा कसा पाठिंबा मिळतोय? नक्कीच आज जेव्हा बराच वेळ आपण घरापेक्षा बाहेर जेव्हा देतो तेव्हा आमचे पतिदेव असतील, मुलं असतील, हे पुरेपूर तेवढंच सहकार्य करत असतात की आई बाहेर गेली तर काहीतरी आपण ऍडजस्टमेंट करायला पाहिजे, की आई जेवायला वाढायला नाहीये. म्हणजे अशा आहेत, मुलांना आपण कमी वेळ देऊ शकतो, तर पूर्ण कुटुंबाचं मला पाठबळ आहे आणि ते माझ्या मागे उभे आहेत म्हणूनच आज मी इतक्या प्रमाणात काम करू शकलेली आहे. बरोबर, नक्कीच परिवाराचं पाठबळ असल्याशिवाय कोणती महिला बाहेर पडून एवढ्या चांगल्या पदावर आणि एवढं छान तुमचं काम चालू आहे. ज्यावेळेस तुम्ही आता तुमच्या प्रभागात फिरता, तुम्हाला लोकांचा कसा प्रतिसाद आहे? खूप छान प्रतिसाद आहे की लोकांना एक आपल्या जवळचा कोणीतरी माणूस पाहिजे की त्याला आपण फोन केला तर निदान तो आपला फोन तरी उचलेल. कामं तर होतच राहतात, पण आपला फोन घेऊन आपल्या फोनला रिप्लाय देणं आणि आपल्यापर्यंत पोचणं हे खूप नागरिकांना जवळचं वाटतं आणि मला नक्कीच विश्वास आहे की आमच्या या प्रभागामध्ये असं काही काम झालेलं नाही आणि त्यांच्या फोनला मी तिथं हजर राहील हा प्रतिसाद लोकांना एक विश्वास आता झालेला आहे की ताई एक फोन केला तर आमच्या इथे येणार आहे. बरोबर. आता तुम्ही पाहताय लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, तुमचं काम देखील त्याच तोलामोलाचा ह्या तुमच्या प्रभागात आहे, पण त्याचप्रमाणे आपण दुसरी बाजू पाहायला गेलं तर तुम्हाला प्रतिस्पर्ध्यांचं देखील तेवढंच तगडं आव्हान आहे. त्यांना तुम्ही कसं सामोरं जाल? नाही, नक्कीच कामाच्या जोरावरच जाणार आहे. नागरिक आता फक्त काम बघतात ते, बरोबर, की आमच्या हाकेला कोण धावणार आहे त्या व्यक्तीला आम्ही मतदान करणार आहे. खूप छान प्रतिसाद पूर्ण प्रभागामध्ये मला येतोय. मी माझ्या गाठीभेटी देखील चालू आहे. महिलांच्या ह्याच समस्या आहे की आम्हाला लाईट पाणी वेळेवर पाहिजे आणि नगरसेवक आम्हाला असं पाहिजे की आमच्या शेजारी येऊन बसेल. बरोबर. ताई, आमच्या या सतर्क महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिक देखील सुज्ञ आहेत, नागरिकांना देखील काम करणारीच व्यक्ती आता पाहिजे आहे आणि माझ्याकडे कुठलेही राजकीय पद नसताना देखील मी कामं केलेली आहेत. जर एखादं पद जर मला मिळालं, सगळे नागरिक जर माझ्या मागे उभे राहिले तर नक्कीच मी जास्त प्रमाणात काम करू शकेल आणि मला एक संधी जर जनतेने दिली तर नक्कीच या संधीचं मी सोनं करून दाखवेल. माझ्या प्रभागात कुठल्याही समस्या असू दे, कधी मला फोन करा. ही ज्योतिताई तुमच्या एका मोठ्या बहिणीप्रमाणे तुमच्या मागे उभी राहील, एवढंच मी सांगते. धन्यवाद ताई. खूप छान प्रकारे ताईंनी या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. ज्योतिताई खंबीर आहे, त्यांचं नेतृत्व खंबीर आहे. त्यांना ठाम विश्वास आहे की प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिक हे कामाच्या जोरावर उमेदवार निवडून देतील आणि ताई नक्कीच त्यासाठी पात्र ठरणार आहेत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.